हा बघ रे, मधुसूदन इथं आलाय. जा त्याला गायब करा दी. जा की. हा पराग, होय काय? बर बर ठीक आहे. सावे, धैर्यांमुळे सगळ्यांना आतमध्ये सोडायला लागलेत. मी पण लगेच बाबांना भेटून येते. थांब, मी पण येते. धैर्य एकटीच असतील आतमध्ये. चल. पप्पा, बाबा, बाबा तुम्हाला काही होणार नाही. मी आहे तुमच्या सोबत. बाबा, काय होतं तुम्हाला? पप्पा, तुम्ही इथं? पप्पा, तुम्ही इथं हॉस्पिटलमध्ये काय करताय? अगं, मी माझ्या मित्राला मदत हवी होती म्हणून आलो होतो. मित्र? ते पण ऍडमिट आहेत का इथं? पोरी, आजवर तुझ्या सुखासाठी तुला मुजुमदारांचं सत्य सांगितलं नाही, पण आज प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे. आज गप्प बसून चालणार नाही, तुला सगळं सांगावंच लागेल. नाही सावी, मी काय चाललंय इथं? चला निघा बाहेर. इथं कोणी थांबायचं नाही. तुम्ही आम्हाला असं बाहेर काढू शकत नाही. पेशंटची अवस्था बघा आमच्या. तुमच्यामुळेच हे सगळं झालंय. आमच्यामुळे काय झाले? तुम्ही पेशंटला सारखं भेटा येता, काय वाटेल ते खायला घालता आणि मग त्यांना त्रास झाला की आमच्या नावाने बोंबा मारता. निघा इथून, आम्हाला आमचं काम करू द्या. उगाच वाद घालू नका. पेशंटची अवस्था तुमच्यामुळे झाली आहे. अरे अरे काय बोलतोस पोरा? कालपासून माझ्या नातवानी काय पण खाल्लेलं नाही. मग कसा त्रास होईल आमच्यामुळे? एवढे बी अडाणी नाही आम्ही. काय केलं तुम्ही माझ्या नातवाला? हे म्हातारे तुझ्या तर म्हाताऱ्या माणसावर हात उचलायची हिंमत कशी केलीस? मग ते आमच्याशी कशाला नव्हते? आवाज खाली ठेवायचा.
आल्यापासून बघतोय पेशंटवर नुसती दमदाटी करताय. एकतर तुमच्यामुळं पेशंटची अशी अवस्था झाली आणि वर तुम्हीच हात उचलताय. अच्छा तर खरं खरं सांग, हे सगळं कोणामुळं झालंय? कोण आहे या सगळ्याच्या माग? बोल. सांगतो, सगळं सांगतो. त्या डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन दिलंय पेशंटला, म्हणून हे सगळं घडतंय. कोण डॉक्टर? त्याचं नाव सांग. नाही माहित साहेब. नाही माहित? सांगतो सांगतो. बोरकर, डॉक्टर युवराज बोरकर साहेब. सांग.